मी झुंजारराव घोरपडे बोलतोय. अहो साहेब, आमची जाहिरातीची बिलं केव्हा देत आहे? अहो पुढला महिना करता करता 9 महिने होऊन गेले. काय आमचा अंक खपत नाहीये? अहो आमचा अंक खपत नव्हता तर तुम्ही जाहिरात दिलीत कशाला आमच्या पेपरला? हा, ते काय नाहीये, ताबडतोब चेक पाठवून द्या. अहो इथं आमची बिलं द्यायची थकली आहेत. हा, अहो उद्या शाहीची बिलं दिली नाही तर अंक बिनशाहीचा छापावं लागेल, समजलं? ते काय नाहीये, चेक ताबडतोब पाठवून द्या. इडियट. तोबरे, अहो तोबरे. तोबरे, उद्या पहिल्या पानावर कोणाची जाहिरात आहे? काय करताय? उद्या पहिल्या पानावर कोणाची जाहिरात आहे? पानपराग. ती मागच्या पानावर टाका. पहिल्या पानावर इज्जत पापडची जाहिरात घ्या, त्यांचा ऍडव्हान्स आलाय, हे घ्या. आणि हो, लक्ष कुठे सकाळपासून? बाहेर गेलाय? अहो पण बाहेर कुठं गेलाय? सनसनाटी सनसनाटी बातमी आणायला. व्हाट अ स्माइल, श्रीदेवी स्माइल, बिना का स्माइल. क्या बात है. आता एकदम स्टडी राहायचं, स्टडी. काय टेडी टेडी करतोय? अगं स्टडी म्हणजे सरळ, हलू नको. या कुठं हलतीये? तुझा कॅमेरा हलतोय बा. कुठे हलतोय? खरंच की मला स्टडी राहायला पाहिजे. हे बघ, आता मी स्टडी राहतो आणि तुला रेडी म्हणतो. काय रेडी? हे बघ, तू जर मला रेडी म्हणलास तर मी बी तुला रेडा म्हणे. रेडा? रेडी रेडा? आईला अडाणीच आहे. माझीच मैत्रीण आहे तेव्हा गप्प बसतो. अगं रेडी म्हणजे सरळ. सरळ? आता कवायत कर. अगं सरळ म्हणजे पोच पोच, जरा कमरेत लचक. बस बस बस. नजरेत चमक. आई घाबरेल कोणी बघितलं तर. अगं चमक म्हणजे कशी? बघ कशी. क्या बात है. डिंपल कापडिया. किमी कपडे काट कसर कर. श्रीदेवी, जया प्रदा, मीनाक्षी शेषांद्री. जरा तर लो अँगल घेतो म्हणजे मंदाकिनी. राम तेरी गंगा मैली. गंगा मेली? चल पोचवायला जाऊया. अगं मैली मैली. किती फोटो काढलास रे माझं? डझन मॅटर, 1 डझन. म्हणजे माझा फोटो सिनेमात छापून येतात? नाही, आधी आमच्या पेपरात छापून येणार. झुंजार, मग तुला ऑफर सिनेमात सारख्या सारख्या. असं? पण काय रे, काय एवढं फोटो का काढलास तू माझं? त्याचं काय झालं, माझा बाप मला म्हणाला एक सनसनाटी बातमी घेऊन ये. मी म्हटलं हॅट, असे सनसनाटी गंगेचे पोजेस आणतो. लक्षात? आता काय तुझा आणि माझा संगत फोटो काढूया की रे? संगत? अगं संगत फोटो लग्नात काढात. आपण रे कवा करायचं लगीन? लगीन ना, लगीन कंबरड मोडलं ना माझं. लग्न ना करायचं तर आमच्या झुंजार पेपराचा खप वाढल्यावर. खप वाढल्यावर? तवर मीच खपाल. काय कॉन्फिडन्स आहे तुला आमच्या पेपराबद्दल? ते काय नाही, आजच माझ्या बाला जाऊन भेट. हा बाबा भेटतो ना. कशाला भेटू? का अवसान गळालं की काय तुझं? जाऊ द्या जाऊ द्या. काय समजलीस तू मला? झुंजार पेपराचे झुंजार संपादक झुंजारराव घोरपडे यांचा मी झुंजार आहे. आपला त्या मुलगा आहे. माझ्या पुढे कशाला तोरा मिरवतो? एवढ्या झुंजार बापाचा बेटा हाई, जाऊन भेट की माझ्या बाला. घाबरतो काय तुझ्या बाला? आत्ता जाऊन भेटतो. सांग कुठे आहे तो? पोलीस स्टेशनात. अरे पोलीस 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 पकडला काय त्याला? नाही, माझा बाप पोलीस आहे. माहित आहे माहित आहे. साधा पोलीस आहे. साधा पोलीस नाही, नम्रे हाय नम्रे. त्याचा नंबर हाय 100. तुम्ही मला बोलवलं टोणगे साहेब? होय. हवालदार 100. सर, त्या पोराला ताब्यात घ्या. गुंडू मास्तरांची शाळकरी पोर पळवले साल्यानं. त्या पोरीचं काय केलं बोलत नाही साला. चांगला इंगा दाखवा म्हणजे बोलेल भडा भडा. तुम्ही काय बी काळजी करू नका सर. नाही याला बोलता केला तर 100 नंबर लावणार नाही. चल रे चल. अगदी खडसावून विचारतो तुझ्या बाला. घाबरतो? हवालदार झोपलेला. पोलीस स्टेशन मध्ये हवालदार झोपलेला. सनसनाटी बातमी. उठला तो. नमस्कार इंगळे काका. अरे झोपले नाहीत, कमाल आहे. काय ग गंगे, इथं का आली? काय नाही,
त्याचं जरा बाकडं काम होतं. हा माझं जरा काम आहे तुमच्या 100 कडे. कुठं आहेत ते? लई मात चढला काय तुला? नाही साहेब, हा? नाही त्या मुलीला कुठे लपून ठेवलंय सांग. खरंच मी पळवली नाही तिला. तुला माहित नाही खोटं बोलू नको, सांग कुठे? हवालदार कामात आहेत. कामात आहेत? त्यांना सांगा लक्ष्मीकांतराव खोरपडे आले, त्यांच्याकडे काम आहे, जरा जाऊन सांगा जा. असं? मग तुम्हीच जाऊन बघा की वाईट. बघतो की, घाबरतो का काय? हा, मला सांगतायत तंबाखू खा. लई मात चढला काय तुला? हो. ती मुलगी कुठे आहे सांग. बोल. मिळाली साहेब तिला. आता आता सांग कुठे ती? हा? बापरे. काय हो काय झालं? कुठे काय झालं आपलं गंगे जाऊया आपण, मला कंटाळा आला इथं. जाऊया? हं. अरे पण बाळ भेटतीयस ना गंगे आज नको, आज तुझ्या बाचा मूड दिसत नाहीये. आजचा दिवस पण वाईट दिसतोय, अमावास्या आहे बहुतेक. गंगे जाऊया आपण, चल लवकर. अरे वा, रद्दी विकायला चालला? नाही पेपर विकायला. पेपर विकायला कोण घेणार आहे विकत? अरे वा, कामात का? दिसतंय जणू, हो का? पगार झालेला दिसतंय. हो. दाढी करा जरा, वेळ मिळेल तेव्हा. काय ना? बोंबलतो आता. हाय मिस्टर थोबरा, हाऊ आर यू, हाऊ आर यू? काला तू काहीच आहे का माझी? गातायत नाही मग. तोबरे, आता तुम्ही काय करता इथं? मी लक्ष्या. नमस्कार. लक्ष्या, अरे तू कुठे हिंडतोयस? नदीकाठी आपल्या बातम्या गोळा करत होतो. बाबा, एक सनसनाटी बातमी मिळाली. बातमी? कसली बातमी? म्हशीची. म्हशीची? म्हशीला रेडकू झालं 2 तोंडाचं. 2 तोंडाचं? हो. 2 तोंडात देऊ का तुझ्या? चालेल. काय झालं बाबा? काय रे, ही काय संसाराची बातमी झाली? काय झाली? हा? तुला कॅमेरा घेऊन कशासाठी पाठवलं होतं? कशासाठी पाठवलं? म्हशीच्या मागा लागायला? नाही, फोटो काढायला. मग? मी काढले ना फोटो. कुणाचे? म्हशीचे? गंगीचे. अरे गंगेचे फोटो काय जाळायचे? नाही, लक्ष्या, अरे तुला अक्कल येणार तरी कधी? ते मी तरी कसं सांगणार? मूर्खा, अरे मी मेल्यानंतर हा पेपर तुलाच चालवायचा आहे ना? काय सांगताय एवढ्या लवकर? माझ्या मरणाची वाट बघतोयस? एवढ्या लवकर ही वेळ यायची नाही ना, असं मी म्हंटल. बाहेर जा आणि तोबरे सांगतील ती कामं मुकाट्याने कर. तो तोबरे काय बोलतो ते कळतच नाही बाबा. सारखं आपलं असं करतो. मला त्याच्याकडे बघितलं हसायलाच येतं. लक्ष्या, अरे जरा आचरटपणा कमी कर, कामात लक्ष घाल. हा प्रातांक वाचलास? नाही, बघू. मुंबईमध्ये गँगवरचा धुमाकूळ, पोलिसांची धाबडी. अरे गाढवा, ते काय वाचतोयस? आपल्या उमानं त्या इन्स्पेक्टर महेश जाधवची मुलाखत घेतली, ती वाच. आपली उमा हा. केवढीशी होती, केवढी झाली नाही आता. अरे शिक त्या पोरीकडनं काहीतरी. आता तर ती त्या जखमी गुंडाची मुलाखत घेणार आहे. काय डेअरिंग आहे पोरीची. आयुष्यात तुम्ही घेतली कधी अशी कोणाची मुलाखत? कशी घेणार? आपल्या गावामध्ये कोणी त्याला गुंडच नाही.